हा आहे लकी, ती आहे माझी रिद्धी आणि ती आहे माझी सिद्धी. मी तुम्हाला सांगितलेलं की मला 2 गायी भेटलेल्या आहेत आणि आपल्या जेकब फार्म्समध्ये ते आलेल्या माझ्या पाठी. ते जायचं नाव नव्हतं त्यांचं, तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर ती आहे रिद्धी आणि ती आहे सिद्धी. हा आपल्याला कॉफिस पॅनल भेटलेला आणि त्याला कोणीच तरी सोडलेला, एकदम हालत एकदम खराब होती त्याची, पण तो आता चांगला आहे आणि त्याला आम्ही ठेवलेला आहे. एकदम क्यूट आहे तो, जरा वयस्कर आहे पण छान आहे. तर असं होतं रिद्धी आणि सिद्धीचं जर्नी आपल्या फार्मवर. त्यांना सोडलेलं आणि त्याला कोणी सरळ आले आणि त्या दिवशी ते इथेच होते खात आणि मग ते निघाले आणि जशी माझी गाडी बघितली ते परत धावत आले आणि आत सरळ आपल्या गोट्यात घुसलेले. तर त्या दिवशी अंकल आले आणि मग मी रिक्वेस्ट केलं त्यांना मला पाहिजे करून, मला ठेवायचं आहे ह्यांना. तर ते एग्री केलेलं अंकलनी अँड ही रिअली स्टूड बाय मी, सो ही अलाउड मी टू कीप देम. असं ठेवायला दिलं आणि मग ते आपले जेकब फार्म्सचे पार्ट झालेले आहेत आता. सो इट्स अ फॅमिली नाव आणि ते आपलं लकी आहे बसलेला क्यूटली. तर असं त्यांचं जर्नी होतं जेकब फार्म्समध्ये. अँड वाईट वाटतं कारण त्यांच्यासाठी आपण आहोत आणि हा जरा चिडलेला आहे त्यांच्यावर कारण ही डझंट अलाव देम टू कम हिअर. आणि ते आहेत ते जेकब फार्म्समध्ये, त्यांना बाहेर काढलं तरी पण ते येतात. तर अंकल असलं तर त्यांना बाहेर काढतं आणि मी असले त्यांना बाहेर काढून त्याकडून परत येतात, ते ऐकत नाही. तर ही आहे रिद्धी आपली आणि ती आहे सिद्धी. दोघी पण आपले खास हे आहेत आता गाई आणि पार्ट ऑफ द फार्म आहे. तर असं आहे त्यांचं दिवस. आज फिरत चरायला बाहेर खूप खराब अवस्था होती, पण आता भरपूर त्यांना इम्प्रूव्हमेंट आले. त्यांच्या अंगावर जे टिक्स होते ते आम्ही काढलेले आहेत आणि आता त्याला कोण मच बेटर इज नॉट अ वर्ड, कारण मी त्यांच्यामध्ये ते चेंजेस बघितलेत कसे ते होते आणि कसे आहेत आता ते. आय कुड सी अ लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट इन देम अँड थँक्स टू माय वर्कर्स. त्यासाठी ते काळजी घेतात. आणि हे आपलं फार्मचं व्ह्यू आहे आजचं. जोरात पाऊस पडला आणि आम्ही चाय पीत बसलेलो आहोत इथे. तर मी आणि लकी आहे फार्ममध्ये अँड वी आर एन्जॉईंग द नेचर टुगेदर.